नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवसे मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। चला तर मग आता आपण बुद्धिमत्तेच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत। चला, नोटिफिकेशन मिळालं असेल तर पटापट जॉईन होऊन घ्या। ज्यांना लिंक आलेली आहे त्यांनी लिंकवरून जॉईन होऊन घ्या। फक्त लवकर जॉईन होत चला। बऱ्याचदा मी पाहते सुरुवातीला फार कमी मुलं असतात, मधूनच येत आहेत आणि अर्धवट शिकलं जाते, पुन्हा खूप साऱ्या शंका हेच राहिलं तेच राहिलं अशा पद्धतीने। मग जे पहिल्यापासून आहे त्यांना उगीच त्रास होतो त्याचा। त्यामुळे पटापट जॉईन होत चला, म्हणजे जेणेकरून आम्हाला पण लवकर सुरुवात करता येईल, तुमच्या पण शंका राहणार नाहीत वगैरे। चला तर मग होत आहे का पटपट जॉईन? बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण अगदी इंग्रजी अक्षरमाला या घटकाला सुरुवात केली होती। मग यामध्ये दोन अक्षरांमध्ये काय संबंध असतो, क्रमशः येणारं पुढचं अक्षर कोणतं, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण सोडवले। मग थोडंसं इंटरेस्टिंग म्हणून आपण आकृत्यांचे प्रश्न चालू होते, म्हणजे त्या आकृत्यांमध्ये ठराविक अक्षरं दिलेली असतात। मग त्या दोन अक्षरांमध्ये काय समसंबंध आहे, पुढच्या आकृतीमध्ये तोच आहे का, तर आपल्या तिसऱ्या आकृतीमध्ये जे प्रश्नचिन्ह दिलं होतं त्याच्या जागी असणारं अक्षर शोधणं आपल्याला सोपं गेलं। अशा प्रकारची पण खूप सारी उदाहरणे आपण सोडवली। त्यानंतर मी काल एक एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलेलं होतं। त्या होमवर्कच्या एक्झाम्पलचं सुद्धा खूप साऱ्या मुलांनी आन्सर दिलेला आहे। कोणी कोणी यूट्यूबच्या माध्यमातून आन्सर माझ्यापर्यंत पोहोचवलं, तर काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आन्सर पोहोचवलेलं आहे। मग अनेक मुलांना बरेच काही इतर सुद्धा शंका असतात। समजा एखादा पोलीस भरतीचा तुम्ही क्वेश्चन पेपर पहिल्यांदा सोडवताय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्रजी अक्षरमालेवरती एखादा डाऊट आला, तरी पण तो तुम्ही मला सेंड करून ठेवा। जे पर्सनली व्हॉट्सअप जॉईन आहेत व्हॉट्सअपला पाठवा, जे नाही आहेत त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून तो क्वेश्चन पाठवून ठेवा। आपल्याचपैकी एका विद्यार्थी मित्राने सांगितल्याप्रमाणे सगळ्या शंकांचं जे सेशन आहे, तुम्हाला जे डाऊट असतील ते एक दिवशी एका सेपरेट लेक्चरला आपण नक्की घेऊया। म्हणजे काय होईल, तर पुढचे एक्झाम्पल प्रकार घेता येईल। त्याचबरोबर सगळ्यांच्या शंका जर कलेक्ट झाले, 10-15 उदाहरणं झाली की एक सेपरेट लेक्चर त्याच्यावरती होऊन जाईल, सर्वांच्या शंकेचं निरसन देखील होईल। चला तर मग इंग्रजी अक्षरमालेमधलं काल जे आकृत्यांचा एक होमवर्क दिला होता त्याचं उत्तर अगोदर मी सांगते आणि मग त्याच्यानंतर पुढच्या आजच्या प्रकाराला आपण सुरुवात प्रत्यक्षात करूया। करायचं का सुरुवात? बघा, झालाय का सगळेजण जॉईन पटापट? आता बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं की एबीसीडी लिहिणं आलं, बरोबर की नाही? मग आपल्याला काय करायचं आहे, पटापट एबीसीडी लिहून घ्यायची असते। ABCDE। चला, तुम्ही जोपर्यंत इंग्रजी अक्षरमाला हा घटक शिकताय त्या प्रत्येक पानावरती तुम्ही अशा पद्धतीने लिहित चला, तुमच्या नोटबुकच्या प्रत्येक पेजवरती ABCDE, FGH, I आणि J। पुढे बघा KLMNO। लिहून घ्या माझ्याबरोबर, तुमचं पण होईल तेवढंच। PQRSTUVWXY आणि शेवटचं लेटर आलं Z। येतंय का ध्यानात? का लिहून ठेवायचं? उदाहरणे सोडवायला सोपं जातं म्हणून। चला मग कालच्या होमवर्कचं उदाहरण पाहूया आपण सगळे मिळून। खूप मुलांनी उत्तर दिले, ज्यांनी दिले त्यांचं खूप अभिनंदन। असाच अभ्यास करत राहा, म्हणजे बुद्धिमत्तेला आउट ऑफ मार्क नक्कीच आपण घेणार आहोत। क्वेश्चन पेपर सोडवत असाल तर खचून जाऊ नका। बऱ्याचदा काय होते, आता बरेच विद्यार्थी पाठीमागचे जुने क्वेश्चन पेपर बघतायत, पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून येणार आहेत। मग त्यामध्ये जर का गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होते, कन्फ्युजन होते, चांगला स्कोअर होत नाही किंवा प्रश्न सुटत नाही तर अवघड वाटते। पण विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोन्हीच आता आपला पहिलाच लेसन सुरू आहे। जर तुम्हाला या लेसन मधले शिकवलेले प्रश्न त्या क्वेश्चन पेपर मध्ये बघायला मिळाले आणि ते जर का सुटले, तर याचा अर्थ तुमचा अभ्यास 100% करेक्ट आहे आणि सगळा सिलेबस झाल्यावर बुद्धिमत्ता आणि अंकगणित तुम्ही आउट ऑफच करणार आहात। परंतु जर का झालेल्याच भागाची उदाहरणं सुटेनाशी झाली तर आपण नक्कीच कमी पडतोय। मग कमी पडतोय तर करायचं काय, पाठीमागं पुन्हा व्हिडिओज बघा, परत त्याचा सराव करा, पुन्हा सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला ते जमून जाईल। सराव खूप महत्त्वाचा आहे। आता बऱ्याचदा असं होतं, जवळपास एक आठवडा झालाय आपले लेक्चर सुरू झालेले आहेत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या त्या वेळेस खूप येतं। आता हा कालचा होमवर्क आहे, क्लिअर कट मी सोडून द्यायची गरज सुद्धा नाही, एवढा बेस्ट सोडवलाय सगळ्या मुलांनी। हेच एक आठवड्याने विचारू दे,
विसरून जातं. विद्यार्थी मित्रांनो, विसरण्याचं कारण आपला सराव कमी पडतो. मग काय करायचं, संडेला मस्तपैकी सुट्टी असते आपल्याला, बरोबर की नाही. मग त्या दिवशी ना झालेले आठवड्याभरात झालेले सगळे एक्झाम्पल पाटी पेन्सिल घेऊन बसा किंवा कच्ची वही आणि पेन पेन्सिल घेऊन बसा आणि पटापट पटापट सोडवून काढा. म्हणजे तुमचा सराव होईल आणि पुढचं पण शिकायला थोडं सोपं जाईल. 1, 2, 3 आठवडे तुम्हाला मागचं सोडावं लागेल. चौथ्या आठवड्यात गरजच नाही हो, याच्यावरचा प्रश्न आला की क्लिअर, तुम्हाला पुन्हा तुम्ही मागे पडणार नाही. चला तर मग बघूया उदाहरण काय दिलं होतं. इथं होतं जी, इथे त्रिकोण दिला होता, इथं यम काढलं होतं, याच्यामध्ये चौकोन आला होता, इथं चौकोनामध्ये गुणाकाराचं चिन्ह आलं होतं, इथे यल आलं होतं, इथे आपला यफ आहेच, इथे एक्स होता, बरोबर की नाही. मग आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारले होते, प्रश्न पण लिहिते बघा मी. समजा चौकोनामध्ये गुणाकाराचं चिन्ह, या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल. काही मुलं कालच्या लेक्चरला नव्हते, आज जर जॉईन झाले असतील तर त्यांना आज पण हा प्रकार समजून जाईल बघा. शक्यतो मिस करू नका. गणित आणि बुद्धिमत्ता असा आहे, दररोजचा भाग दररोज पाहिला तरच पुढचा भाग समजतो, कारण बऱ्यापैकी त्याच्याशीच रिलेटेड असतो. म्हणून बुडवू नका. वाचन आणि पाठांतर करून गणित बुद्धिमत्ता जमत नसतं. गणित बुद्धिमत्तेला कॉन्सन्ट्रेशन स्वतःचं पाहिजे आणि स्वतः त्याच्यामध्ये कष्ट केलेलं पाहिजे, स्वतः सोडवून बघणे. बघा, त्रिकोणाच्या जागी कोणते अक्षर येईल असा पुढचा प्रश्न होता. ज्यांचं काल राहिले उत्तर काढायचं त्यांनी आता सुद्धा काढा, वेळ आहे. आता हा प्रश्न का लिहावा लागतोय, काल बरं होतं याच्यासारखी उदाहरणं घेतलेली, तिथल्या तिथं मी चिन्ह तेवढी बदलली. आणि आज जे नव्याने जॉईन होतील, नुसता त्रिकोण काढला तर त्यांना लय प्रश्न पडतात लगेच की बाकीचं काय, पुढचा प्रश्न समजला नाही, डबल सांगा. म्हणजे उद्याची सुरुवात अजून याच प्रश्नाने. म्हणून थोडंसं वेळ का लागेल, मी डिटेल्स लिहिते एवढे क्वेश्चन. तिसरा आणि शेवट, चौकोनाच्या जागी कोणते अक्षर येईल. ओके, डन. आता याच्यासाठी असणारे ऑप्शन सांगते. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे चौकोनासाठी वाय, आर, एस आणि टी. आता हा प्रश्न सोडवूया. बरं, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, समजा बाय मिस्टेक एखादं एक्झाम्पल मागे पुढे झालं, जसं एकदा बुद्धिमत्तेच्या लेक्चरला होमवर्क वालं 48चं उदाहरण दिलं होतं, मी अगोदर 96चं सोडवून दिलं. तर असं जर का नवीन एक्झाम्पल आलं तर थोडंसं समजून घेत चला, तुम्हाला तेवढंच एक नवीन उदाहरण पण शिकायला मिळेल, ते पण शिकून घेत चला. आणि चुकून एखाद्या वेळेस होमवर्क सॉल्व्ह करून द्यायचा राहिला तरी पण सांगत चला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पुढचं उदाहरण जर चुकून घेतलं गेलं माझ्याकडून तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये ते घेईन, कारण बरेच क्लासेस राहत आहेत, स्कॉलरशिप, MMS वगैरे 10वी सगळेच वर्ग राहत आहेत, त्यामुळं थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, तेवढी ॲडजस्टमेंट करा. बघा, इथं काय सांगितलंय, आता याच्यामध्ये उत्तर सोडवताना सलग आलेले लेटर चेक करायचे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. उदाहरणार्थ इथं एक्स एफ आलाय, एफ यल आलाय, यांच्यामध्ये कोणता समसंबंध आहे बघायचं, तरच पुढच्या लेटरचं उत्तर आपल्याला सोडवता येणार आहे. आता बघा, वर्तुळाच्या आतमध्ये यम आणि जी आले, बरोबर की नाही. मग या यम आणि जी मध्ये किती अक्षरांचा फरक आहे हे आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. मग आतमधले जे लेटर आहे तिथं थोडंसं सोडवलं तर जरा गेशमेट होईल. मी सेपरेट घेते बघा बाहेर. आता आपल्याला लगेच सुटेल बघा, झालंय ना असले प्रकार. बघा बरं, यम आणि जी मध्ये किती अक्षरांचा फरक आहे, 1, 2, 3, 4, 5. 5 सोडून जी हे 6वं अक्षर घेतलंय का, बरोबर येत आहे का बघा. अशा पद्धतीने बाकीच्या पण अक्षरांमध्ये फरक राहणार आहे. जी आणि त्रिकोण मध्ये बघा, इकडे सुद्धा असा 5चा फरक राहणार आहे आणि परतच यम घेतला असणार आहे, म्हणजे चौकोनाच्या जागी कुठलं अक्षर येते हे लगेच कळेल. बघा, आता यम आणि जी मध्ये माघारी फिरून 5 अक्षर सोडली आणि 6वं अक्षर जी लिहिले. आता इकडे बघा, 1, 2, 3, 4, 5 सोडून इथं कुठलं अक्षर असणार आहे, यस हे अक्षर असणार आहे, म्हणजे इथं चौकोनाच्या जागी काय येणार, यस.
यस आणि यम मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. आहे का प्रश्नामध्ये? हो आहे. आता परीक्षेला जर असा प्रश्न आला तर 3 उपप्रश्नाचे 3 गुण तुम्हाला आले. जर 3 गुण मिळाले तर आधी आपण या तिन्ही सगळ्या चिन्हांचे उत्तर काढून घ्यायची आणि परत गोल रंगवायला सुरुवात करायचं, कन्फ्युजन होणार नाही. आता बघा यस आणि या त्रिकोणामध्ये सुद्धा 5 अक्षरं सोडली असतील. चला मग यसच्या पुढे 5 अक्षर सोडूया. 1 2 3 4 5 सोडले आणि कुठलं लेटर मिळालं? वाय हे लेटर मिळालं. कुठलं मिळालं? वाय हे लेटर मिळालं. कुठं? त्रिकोणाच्या जागी. समजलं का? बघा म्हणजे इथं काय केले? 5-5च्या फरकाने लेटर लिहिलेले होते. त्रिकोणापासून सुरुवात केली आणि जी पर्यंत हे संपलेलं आहे. आलं का ध्यानात? बघा बाहेरचं वर्तुळ, बाहेरचं जे दिले ते सोडवायचं का? आता बाहेरच्या बाजूस काय काय दिले मी लिहून घेते. एक्स आहे, एफ आहे, यल आहे आणि इथे एकच चिन्ह आहे. बरं ठीक आहे. बघूयात का यांच्यामध्ये कितीचा फरक आहे एफ आणि यल मध्ये? एफ 1 2 3 4 5. ओके, खूप छान. 5चाच फक्त फरक आला. लक्षात येते का? असं काढा सुटसुटीत. इथं जर असं लिहित बसला तर ते गिचमिट झाल्यानंतर एखादं बाय मिस्टेक लेटर इकडं तिकडं मिस होण्याची शक्यता राहते. मग यल आणि या चिन्हामध्ये 5चा फरक असणार आहे. एफ पासून बघा 1 2 3 4 5. 5 लेटर सोडून 6वं दिलंय का त्यांनी? हो दिले. आता यल नंतर 5 सोडूयात का आपण? 1 2 3 4 5 सोडली म्हणजे इथं कुठलं येणार आहे? 6 नंबरला आर हे लेटर येणार आहे. म्हणजे या चिन्हाच्या जागी काय आलं पाहिजे? आर. आहे का आर? हो आहे. झाली का तिन्ही प्रश्नांची उत्तरं? तरी पण एकदा कन्फर्म करायचं. आर नंतर एक्स आलाय का? 5 लेटर सोडून बघा बरे. बघा 1 2 3 4 5. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आर नंतर 5 लेटर सोडून एक्स आलेला आहे. अशी अपेक्षा करते की तुम्हा सर्वांना हा प्रकार अगदी सोपा वाटला असेल आणि समजला देखील असेल. छान होतं का? बघा जमायला लागले का बुद्धिमत्ता? रिप्लाय देत चला तरच आपली कुठेतरी जाऊन ओळख होणार आहे. बरोबर की नाही? बघा ज्यांना समजत नाही त्यांनी प्रामाणिक सांगत चला की मॅडम हा डाऊट आहे, होत नाही किंवा लक्षात राहत नाही. प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल पण प्रयत्न करणाऱ्यांनाच लक्षात राहतं. आत्ता वही ठेवल्यानंतर झाकून उद्या जर त्याची लेक्चरच्या वेळेस ओपन करत असाल तर तुम्हाला हे जमणार नाही. सोपं नाहीये वाटतं तितकं. पाठांतराचा काही विषय येत नाही ना. पाठ करणारे विषय तुम्ही कधीही करू शकता. याच्यामध्ये सरावच महत्वाचा. आता बघा मी आज नवीन प्रकार घेणार आहे थोडासा. या नवीन प्रकारामध्ये काय शिकायचं आहे तर इंग्रजी अक्षर आणि अंक एकत्र दिलेले असतात. खूप इंटरेस्टिंग आहे. 1 ते 2 लेक्चर याच्यावरती आपण घेऊयात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे विचार कसा करायचा हे शिकता येईल. बघा याच्यामध्ये एक स्टुडंटने सांगितलं होतं तुम्ही कोणता घटक घेताय त्याचं नाव टाकत चला. अक्षर आणि अंकमाला बघा संयुक्त मिश्र आहे. अक्षर आणि अंकमाला दोन्ही एकत्र असतात. अक्षर आणि अंक दिलेले असतात त्यांच्यामधला समसंबंध शोधायचा असतो. हा पहिलं आणि सोपं उदाहरण बी साठी 2. बघा बी आणि 2 दिले. त्यानंतर कॉमा लिहून घ्या माझ्या बरोबर. डी आणि 4 लिहिले. बघा पुढं समजलं असेलच. एफ आणि 6 घेतले. एच आणि 8 घेतले आणि पुढं क्वेश्चन मार्क दिलाय. सांगायचं का पहिला पर्याय के 20. तिसरा बघा पी 16. सॉरी दुसरा होता ना. बर तिसरा ऑप्शन बघा जे 10 आणि चौथा ऑप्शन आय 9. इंग्रजी अक्षर आणि अंकमाला मिश्रित आल्यानंतर सोडवायचं कसं? मी आता फक्त आणि फक्त बेसिक अतिशय सोपी उदाहरणं घेणार आहे. मात्र यानंतर मोठ्या मोठ्या उदाहरणांना आपल्याला फेस करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे सोपं वाटेल मोठी उदाहरणं आपोआपच येऊन जातात आणि सगळीच सोपी वाटायला लागतात. चला तर मग बी आणि 2 म्हणजे काय? बीचा नंबर दुसराच आहे बरोबर. अरे अंक टाकून घेऊयात की. बघा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला पटकन उत्तर येईल. द्या पटापट उत्तर. ज्यांना उत्तर द्यायला वेळ होतो किंवा लवकर लक्षात येत नाही काळजी करायची नाही. आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्यानुसार आपण अभ्यास करत जायचं. प्रत्येकाचा वेग काही सारखा नसतो.
20 पर्यंत 21, 22, 23, 24, 25 आणि 26. काही जण यम पर्यंत लिहितील आणि उलट माघारी लिहितील तरी पण चालेल, पण विचमिळ करू नका. दोन्हीतला असा फरक वगैरे बघताना अशा रेषा देऊन आपल्याला ते बघता यावं अशा पद्धतीनं. बी साठी 2 दिले, डी साठी 4 दिले. कळते का बघा? बी साठी 2, डी साठी 4. अरे वा, सोपं आहे. त्यानंतर काय आहे, एफ साठी 6 दिले, म्हणजे एकाडे एक घेतलेली अक्षरं दिसत आहेत. त्यानंतर एच साठी काय दिले आपल्याला? 8 दिले. लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगते. बी साठी 2, डी चा नंबर चौथा आहे 4, एफ 6, एच 8. बघा 2, 4, 6, 8. आपोआपच पुढचं काय असणार आहे? एकतर तुम्ही याला बेचा पाडा म्हणू शकता किंवा समसंख्या म्हणू शकता. 2, 4, 6, 8. आपोआपच पुढचा अंक येणार आहे 10. बरोबर आहे का? 2, 4, 6, 8, 10. 10 नंबरचं लेटर कुठलं आहे? जे आहे का ऑप्शन मध्ये? बघा बरं, जे 10 आहे का? जे 10 आहे का? आहे. सोपा आहे का हा प्रकार? हा, मुलं तर म्हणतायत सोपा आहे, पटापट उत्तर देत आहेत. मी तर सांगितलं की कठीण असतं बुद्धिमत्ता, परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर देताय याचा अर्थ तुमच्यामध्ये खूप सारी सुधारणा झालेली आहे. तुम्ही अवघड गणित सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सोडवू लागला आहात. खरंच म्हणजे नक्कीच तुम्हाला हे जमणार आहे आणि आउट ऑफ मार्क तर ठरलंच आहे आपलं. बरोबर की नाही? हा, पुढचं देऊ का मग उदाहरण? करायचं काय विचार आपण सर्वांनी? हा, अजून जरा सोपंच उदाहरण देत्या. बघा C3, E5, G7. आलं का रे मित्रांनो? समजलं का यांच्यामध्ये काय आहे ते? हा, आय अक्षर 9 दिले आणि पुढं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. पहिला पर्याय याच्यासाठी D2, दुसरा पर्याय याच्यासाठी बघा K11, तिसरा पर्याय M13 आणि चौथा पर्याय याच्यासाठी येतोय तो म्हणजे O15. हा, करताय का विचार? सोडवायचं का सर्वांनी मिळून? C3 झालं, त्यानंतर E5 हे बघा इथं आलं. हा बघा, आपण काय करतो अक्षरांमध्ये काय फरक आहे बघण्यासाठी असं वाटीच्या स्वरूपात अशी डिझाईन काढत काढत अक्षरांचा दोन्ही मधला समसंबंध बघत असतो. पण तुम्ही एम पर्यंत लेटर लिहिले आणि याच्याच खाली लिहित आला तर तुम्हाला समजणार नाही हो. म्हणून ते झेड पर्यंत करा. बाकी तुमची पद्धत, तुम्हाला तसं आवडते तसं करा. त्यानंतर बघा G7 घेतला, परत I9 घेतलाय, म्हणजे काय हो? तर 3, 5, 7, 9. काय आहेत या 3, 5, 7, 9? काय आहे तो? विषम संख्या आहे, मूळ संख्या नाही. आपण शिकलोय मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे त्याच्या संख्येला दुसरा अवयवच नसतो, तीच संख्या असते. पण 9 ही मूळ नाहीये, विषम आहे. 3, 5 खरं तर 1 पासून सुरू होते, पण त्यांनी दिले आपल्याला तिसऱ्यापासून. ठीक आहे, मग 3, 5, 7, 9 पुढचं अक्षर काय येत असतं? 11. 11 नंबरला कोण आहे हो? के आहे, म्हणजे उत्तर काय आलं? K11. समजलं का? सोपं वाटतंय हे? जायचं का पुढच्या उदाहरणाकडे? आता थोडंसं उदाहरण अवघड करते. हा, पुढे जाईल तसं थोडं काठीण्य पातळी वाढवत जाऊया. किती पण अवघड करा, मलाच विश्वास आहे माझ्या विद्यार्थ्यांवर. लगेच सुटत असतात मुलांना गणित. मिशन खाकीची हीच तर खरी खासियत आहे. बरोबर की नाही रे मित्रांनो? यावर तिसरं उदाहरण आणि दाखवावर सोडून पटकन. C6, E10, G दिलाय 14. लिहून घ्या माझ्या बरोबर. आणि I दिले 18. पुढे क्वेश्चन मार्क. पहिलं बघा तिथं काय येईल? K20 येईल का? दुसरा पर्याय L22 येईल का? बघा. तिसरा पर्याय K22 येईल का? चौथा आणि शेवटचा पर्याय J20. लागा तयारीला, द्या पटापट उत्तर. करू शकताय तुम्ही, येतेच तुम्हाला, नाही असं नाही. नाही हा शब्द आपल्या डिक्शनरी मध्ये नाहीच. बरोबर की नाही? त्यामुळे प्रयत्न करा, नक्की जमेल. केला का प्रयत्न? करताय? सांगू आता मी? बरं चला,
सी ला 6 लिहिले, बरोबर की नाही बघा. सी 6, सी हे कितवं अक्षर आहे, तिसरं आहे, त्याची दुप्पट केली. बरं असो, दुप्पटच्या बाबतीतलं बघू. त्यानंतर ई लेटर घेतलंय, कितवं आहे, 5वं आहे. 5 ची दुप्पट केली 10. ओके, व्हेरी गुड. पुढे जी बघा, 7वं घेतले, याची दुप्पट केली 14. आले का. आय हे 9वं लेटर घेतले आणि त्याची दुप्पट केली 18. म्हणजे पुढे सुद्धा जे लेटर घेईल त्याची दुप्पट करून तो अंक त्याच्यासोबत येणार आहे. पण आता लेटर घ्यायचं कुठलं बघा, त्यांच्यात काय समसंबंध आहे. सी होता, एक अक्षर सोडून ई घेतला का बघा, हो. त्यानंतर एफ सोडला आणि जी घेतला आहे का. एच सोडला आणि कुठला घेतला आहे, आय हे लेटर घेतलेलं दिसून येते का आपल्याला. बर, काय काय केले, सी नंतर ई घेतलं, ई नंतर पुढचं कुठलं घेतलंय त्यांनी, जी घेतले. परत आय हे लेटर घेतलेलं आपल्याला दिसून आलं आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक लेटर सोडून आपल्याला कुठलं घ्यायचं आहे, के हे लेटर घ्यायचं आहे. कुठलं घ्यायचं आहे बाळांनो, के हे लेटर. समजतंय का बघा. पुन्हा एकदा सांगते, तिसरं घेतलं होतं, परत 5वं, 7वं आणि 9वं. मग 3, 5, 7, 9 आत्ताच बघितलं विषम संख्या आहेत. 3, 5, 7, 9. पुढची विषम संख्या कुठली येणार आहे, साहजिकच 11 ही विषम संख्या पुढची येणार आहे. समजतंय का, हो. मग 11वं कुठलं आहे बघा, के आहे. बर, 11 नंबरचा के आहे. मग आपण काय करतोय इथं, या 11ची दुप्पट करतोय. 11ची दुप्पट किती आली हो, 22 आली. म्हणजे याचं उत्तर आपल्याला किती मिळालं, के 22 मिळालं. लक्षात आलं का बघा, समजतंय ना. ओके, डन. पुढे जायचं का, सोडवणार का अजून एक उदाहरण. हा, आता थोडं बदलते. आता जरा अजून नवीन क्रायटेरिया. D/4 अंशछेदातला आलो, तयार राहा. काही नसतं, अगदीच सोपं आहे. आणि आपल्यासारख्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना तर खूपच सोपं, व्हेरी इझी. बघा, पहिला पर्याय सांगते S/19. दुसरा पर्याय R/18. तिसरा पर्याय Q/17. चौथा पर्याय R/17. 5वे पर्याय आले, 2 वेळा 17 17 आलेलं दिसते. येऊ द्या, घाबरायचं नाही. बघूया उत्तर काय येते ते. D/4, F/6, I/9 आणि M/ किती आले हो, 13 आलेला आहे. मग अक्षरांचे नंबर तर समान आहेत का बघा बरं. हो, D चा 4था आहे, हो शाबास. F चा 6वा आहे, I चा नंबर 9वा आहे आणि M हे लेटर 13 नंबरला आहे. म्हणजे ज्या त्या अक्षरांचे नंबर खाली लिहिलेले. मग आता आपलं काय राहिलं, इथं फक्त अक्षर शोधणं बाकी. अक्षर आलं रे आलं, त्याचा क्रमांक त्याच्या छेदाला येणार आहे. मग अक्षर कसं शोधायचं बघा बरं. डी आणि एफ मध्ये किती लेटर सोडले, एकच लेटर सोडले, ते कुठलं, ई सोडले. बरं ठीक आहे. या एफ आणि आय मध्ये किती लेटर सोडले बघा, एफ नंतर जी एच सोडलं, म्हणजे इथं किती लेटर सोडले, 2 लेटर सोडून आय लिहिलेलं आहे. आता पुढे बघा बरं, इथं 2 सोडले का, इथं 1 2 3, याच्यामध्ये 3 लेटर सोडून कुठलं लिहिलंय, एम लिहिले. म्हणजे साहजिकच पुढे किती लेटर सोडावे लागतील, 4 सोडावे लागतील. पुन्हा एकदा सांगते, डी नंतर काय केलं, ई हे एक अक्षर सोडले, एफ लिहिलं, परत 2 सोडली, आय लिहिलं, 3 सोडली, एम लिहिलं. आता पुढे काय करायचं आहे, 4 सोडायचे एम नंतर बघा, 1 2 3 4. मिळालं कुठलं अक्षर, आर मिळालं. समजलं का. आर हे अक्षर मिळालं तर त्याचा नंबर लगेच लिहून टाका. आर चा नंबर कितवा आहे हो, 18वा आहे. ओके, डन. आलं का. इम्पॉसिबल असं काही आहे का, यात काही अशक्य असं वाटतंय का तुम्हाला, अजिबात नाही. खरं तर अवघड प्रश्न होता, पण तुम्ही पटापट उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे आपणच आपल्या वाढलेल्या बुद्धिमत्तेचा नक्की विचार करा. घेऊ का मग पुढचं अवघड गणित. घ्या, एवढी सोपी. काही मुलांना वाटतंय पोलीस भरतीला आणि इतकी सोपी उदाहरणे, ऍक्च्युली ती अवघडच आहे, तुम्हाला ती सोपी चाललेली आहेत. असाच कॉन्फिडन्स ठेवायचा, मला येते, मी करू शकतो.
बघा 5 आणि व्ही. पुढचं गणित विचार करायला तुमच्यासाठी लिहून पण घ्यायचं. 7 आणि 8 सॉरी 7 आणि टी दिले. 10 साठी क्यू दिले बघा आणि 14 साठी एम दिले. आता बघ हा कसं उत्तर येणार. याच्या पुढे दिलाय क्वेश्चन मार्क. लागा तयारीला तोपर्यंत मी पर्याय लिहिते. समसंबंध शोधायला प्रयत्न करा. वहीत लिहून घेत चला. असं फक्त जर तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर बघत असाल ना तुम्हाला नाही फरक शोधता येतील. वहीत शोधलं का आपल्या वहीत आपण पेन पेन्सिलच्या माध्यमातून फरक बघू शकतो. कॅल्क्युलेशन जे काय असेल ते करू शकतो. म्हणून लिहून घेत चला. 20 साठी जी, 19 साठी एच आणि लास्टचा चौथा 18 साठी एच. दोनदा एच आले फसवायला, दोनदा 18 आले फसवायला, बरोबर का? पण आपण फसणाऱ्यांपैकी नाही. चला पटापट उत्तर काढून बघा. काढा पटापट उत्तर. पाच आणि व्ही का बरं लिहिलं असेल? 5 नंबरचं लेटर तरी ई येते. व्हीचा नंबर आहे 22वा. येतोय का यातला काही फरक? नाही. बरं चला टीचा नंबर आहे 20वा. 22 आणि 5चा काही फरक नाहीये. 5चा वर्ग 25 आहे. 7चा तर 49 आहे. 5ची दुप्पट केली तर 10 येईल. म्हणजे याच्यात काहीच फरक दिसत नाहीये. समान काहीच वाटत नाही. मग आता 5वं अक्षर व्ही हे अक्षर पाठीमागून काउंट करूया. बरं चला जमतंय का बघा. 1 2 3 4 आणि 5 आलं रे आलं. आलं का बघा. व्ही हे कितवं अक्षर आलं? 5वं आलं. भारी आहे हा. बघा आता टी हे अक्षर पाठीमागून कितवं आहे मोजा. 1 2 3 4 5 6 7. ओके व्हेरी गुड शाबास. टी हे 7वं अक्षर आलं. 7 नंतर 8 9 10 क्यू हे 10वं अक्षर आलं. व्हेरी गुड. पुढे 11 12 13 14 एम हे कितवं अक्षर आलं? 14वं अक्षर आलं. ओके डन. हा 14 झाले का बघा. आता पुढचं अक्षर शोधायचं आहे. पण यांच्यात फरक किती हे तर बघणं आवश्यक आहे. 5 नंतर 7 दिला. किती अक्षर सोडली? 2 सोडले. 7 नंतर 10 म्हणजे 3चा फरक आहे. इथं 10 नंतर 14 म्हणजे कितीचा फरक आला? 4चा फरक आला. तर हे मी नाव पुसते बरं का. तुमच्या लक्षात आलं असेल. आपण अक्षरांना अंकमाला बघतोय म्हणून. असो 14 नंतर मी कितीचा फरक सोडणार? 2 3 4. इथं कितीचा घ्यायचा हो? 5चा फरक आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे 14 आणि 5 किती? 19 बरोबर का? मग बघा बरं 15 16 17 18 19 हे किती नंबरचं अक्षर आहे? 19. म्हणजे 14 आणि 5 किती येतील? 19. 19 वाला पर्याय आहे का? हो आहे. 19 एच आहे का? 19 नंबरला एच आहे. समजलं का? आता तुम्ही ज्यावेळेस नोटबुक मध्ये लिहून घेता ना त्यावेळेस काय करायचं? याचं एक्सप्लेनेशन लिहून घ्यायचं. काय केलं? पाठीमागून 5वं अक्षर व्ही आहे. तुम्हाला नसेल लक्षात राहत तर इथं टाकत चला. पाठीमागून 5वे अक्षर व्ही. पुन्हा अभ्यास करायला सोपं जातं. 5वे अक्षर व्ही. परत हे 7वं असं लिहायचं. हे आहे असं. पाठीमागून 7वे अक्षर टी. जसं समजेल ना तसं लिहून घेत चला. म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. येते का लक्षात? अजूनही एकदा ऐकून लक्षात येत नसेल वगैरे तर हेच लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. तेवढी सुविधा आपण केलेली आहे. तुम्ही परत लेक्चर बघा आणि पुन्हा एकदा याचा अभ्यास नक्कीच करा. पण समजणार नाही असं तर होतच नाही. हुशार आहेत मुलं खूप. अजून एक घेऊ का एक्झाम्पल तुमच्यासाठी? घ्यायचं का अजूनही? बघा मग पुढे इथं काय दिले? B4Y. B4U. B4Y दिले. E9V. बर पुढे चला. H16S. किती पण द्या हो. आम्ही काही कमी नाही. बरोबर की नाही? क्वेश्चन मार्क. चला मग पहिला ऑप्शन तुमच्यासाठी. तयारी लागा. उत्तर येते का बघा. K11 आणि P. दुसरा ऑप्शन K25P. बर
तिसरा ऑप्शन K24P लिहून घ्या पटापट. चौथा आणि शेवटचा ऑप्शन आहे K25 आणि O. हे 250 वाटेल. थोडंसं काहीतरी फरक काढून O हे अक्षर काढा किंवा तिथे लिहून घ्या O आहे म्हणून. मराठीत O जरी तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा ते चालून जाईल. घ्यायचं का पुढचं बघा. आता घ्यायचं का हे B4 आणि Y दिले का इथं मध्ये 4 आलाय बघा. B हे अक्षर इकडून 2 नंबरचं आहे, Y हे अक्षर पलीकडून 2 नंबरचं येते का बघा. इकडून हे 2 नंबरचं आणि हे 2 नंबरचं. मध्ये याचा वर्ग आला किती आलाय बघा 4 आलाय. तसं E आहे का बघा. E इकडून 5 नंबरचं. तिकडं V आहे का 5 नंबरला. हो आहे. 5 नंबरचं अक्षर आहे. पण 5 चा वर्ग 25 आलाय का इथं. नाही आला. मग काय करायचं बघा. मग मधले अक्षर आधी बघा. 2 चा वर्ग होता 4. हा काय आहे 3 चा वर्ग आहे. समजते का बघा. 2 चा वर्ग 3 चा वर्ग. परत 16 आलाय. 16 कितीचा वर्ग आहे. 4 चा वर्ग आहे. समजलं का. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. म्हणजे साहजिकच पुढं काय येणार आहे 5 चा वर्ग येणार आहे. 5 मी आता प्रश्नचिन्ह पुसते बॉक्स काढते म्हणजे मला इथे लिहिता येईल. 5 चा वर्ग किती झाला 25 झाला. आलं का ध्यानात. आलंय का. मधल्या संख्या वर्ग संख्या आहेत. मग 25 मध्ये असणारे 2 पर्याय आहेत. दुसरा आणि चौथा. बरं आता लेटरचा अभ्यास करूया. करायचा का लेटरचा अभ्यास. हो बघूया लेटर मध्ये काय काय फरक आहे. हे समजलं का. 2 चा वर्ग होता 4, परत 3 चा वर्ग 9 केलं, परत 4 चा वर्ग 16 केला. म्हणून आपण काय केलं 5 चा वर्ग 25 लिहिलं. आता अक्षरांमधला फरक बघा. B नंतर 2 अक्षर सोडून E आलं का. त्यानंतर E नंतर 2 अक्षर सोडून त्यांनी H घेतलाय का. पुन्हा एकदा बघा. B नंतर मी 2 अक्षर सोडली E मिळालं. E नंतर 2 अक्षर सोडली H मिळालं का. 2 अक्षर सोडा इथं काय मिळणार आहे K मिळणार आहे. बरं पुन्हा एकदा किती फसवते बघा. K25 वाले 2 ऑप्शन आहेत. दुसरा आणि चौथा म्हणजे शेवटचं पण बघावं लागणार आहे. मग याच्यामध्ये Y आणि V आहे का बघा. Y आणि V बघा. Y कुठे आहे इथं आहे. Y नंतर किती अक्षर सोडले त्यांनी 2 अक्षर सोडून काय घेतलंय V घेतलंय. आता V नंतर इकडे या S कडे किती अक्षर सोडली V नंतर. बरं 2 अक्षर सोडली आणि S घेतली. आपण पण 2 अक्षर सोडूया S नंतरची. R आणि Q सोडा म्हणजे इथं किती घ्यायचं आपण P घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला उत्तर कुठलं मिळालं. पर्याय क्रमांक 2 K25P हे उत्तर मिळालेलं आहे. लक्षात राहील का असे प्रकार. सोपं वाटतंय का. कुठलं पण क्वेश्चन पेपर सोडून बघा. त्यात इंग्रजी अक्षर मला सोडवायला नक्की घ्या. आता मी पुढचं उदाहरण घेते बघा तुमच्यासाठी. सोपं आहे पण विचार करायला लावणार आहे. Z छेदामध्ये 1 दिलाय, X दिलाय छेदामध्ये 9 दिलाय. पटापट विचार करा. U आहे छेदामध्ये 36 दिलाय. Q आहे तर छेदामध्ये 100 दिले आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. असो पहिला पर्याय तुमच्यासाठी M छेदामध्ये 196, दुसरा पर्याय L छेदामध्ये 225, तिसरा पर्याय L छेदामध्ये 144, चौथा आणि शेवटचा पर्याय M छेदामध्ये 169. चला लागूयात तयारीला. छेदातल्या संख्या काय दिसत आहेत. वर्ग संख्या 1, 9, 36, 100 या सगळ्या वर्ग संख्या आहेत. कोणाकोणाचे वर्ग आहेत बघूयात का एकदा. 1 हा 1 चाच वर्ग आहे. बरं 2 हा कितीचा वर्ग आहे हो 3 चा वर्ग आहे. 36 हा 6 चा वर्ग आहे आणि हा जो आहे 100 तो 10 चा वर्ग आहे. आलं का ध्यानात. 1 चा वर्ग 3 चा वर्ग 6 चा वर्ग आणि 10 चा वर्ग संख्या दिली. थोडक्यात आता बघा 1 चा वर्ग केलाय त्यानंतर 3 चा वर्ग या 2 च्या फरकाने घेतलाय का. 2 अंक सोडला 1 च्या फरकाने घेतले. 1 अंक सोडून 3 घेतलाय का. पुढे कितीचा वर्ग केलाय बघा 3 नंतर 6 चा म्हणजे याच्यात काय केले 3 सोडलेत का. पुढे बघा हळूहळू इथं 10 घेतले.
10चा वर्ग घेतलाय, 4 अक्षर सोडून घेतलाय, 1 पासून 3, 2चा फरक घेतलाय, 2 3 4 क्रमाने येते का? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 येते का? पहिल्या 2 अक्षरात 2चा फरक आहे, या 2 अक्षरात 3चा फरक आहे, या 2 अक्षरात 4चा फरक आहे, म्हणजे साहजिकच आता 5चा फरक घेऊया. 10 आणि 5 15, म्हणजे पुढची जी संख्या येणार आहे ती काय येणार आहे? 15चा वर्ग येणार आहे. बघा मग आता इथे चौकोन करते नेहमीप्रमाणे. 15चा वर्ग किती? 225 आहे का? 225 वाला पर्याय. ओके डन, एकच पर्याय, उत्तर समजलं. पुन्हा एकदा सांगते, इथे 1चा वर्ग आहे, इथं 3चा वर्ग आहे, 2चा फरक आहे याच्यामध्ये. 6चा वर्ग घेतला, 3चा फरक सोडून 6चा फरक, 4चा फरक सोडून 10चा वर्ग घेतला, इथं 5चा फरक सोडून 15चा वर्ग घेतलेला आहे. तत्पूर्वी लेटर पण चेक करूया. एलच तर लेटर येते का, त्यांच्यामध्ये कुठला संबंध आहे का ते पण आपण बघूया. चला, झेड हे या बाजूने येणारं कितवं अक्षर आहे? पहिलं अक्षर आहे. बरं ठीक आहे. त्यानंतर एक्स कितवं आहे बघा? तिसरं अक्षर आहे. या दोन मध्ये 2चा फरक सोडलाय. यू हे अक्षर बघा कितवं आहे हो? 6 नंबरचं अक्षर आहे का? इथं पुन्हा 2चा फरक त्यांनी सोडून दिले. त्यानंतर क्यू हे अक्षर बघा 1 2 3 4, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे अक्षर किती नंबरचं झालंय? 10 नंबरचं अक्षर त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी यासारखं 2 अक्षर सोडा, पुन्हा 3 अक्षर सोडा, अशा पद्धतीने त्यांनी वरच्या अक्षरांमध्ये सुद्धा फरक दिलेला आहे. त्यानंतर पुढं यल हे अक्षर मिळालं, यल छेद 125. पुढे क्यू नंतर यल पर्यंत ठराविक अक्षरांचा फरक सोडलेला दिसतोय. पी ओ एम आणि एन अशी 4 लेटर सोडून पुढचा अंक त्यांनी घेतलेला दिसतोय. आलाय का ध्यानात हे उदाहरण? बघा ऍक्च्युली वरचा फरक बघत बसण्याची काहीच आवश्यकता आपल्याला नाहीये. कशासाठी आवश्यकता नाहीये बघा, आता हे 10 नंबरचं झालं, 11 12 13 14 आणि 15, इथं जे आहे ते 15 नंबरचं अक्षर आहे यल. समजलं का? बघा यलला यल दिले, 15चा वर्ग केलाय. बघा पुन्हा एकदा सांगते, झेड पहिलं अक्षर होतं, छेदामध्ये 1चा वर्ग 1, एक्स तिसरं अक्षर आहे, 3चा वर्ग 9, परत यू 6वं अक्षर आहे, 6चा वर्ग किती येतोय? 36. क्यू घेतलाय 10वं अक्षर, 4च्या फरकाने, इथं 2चा फरक, याच्यात 3चा फरक, याच्यात 4चा फरक, आपण 5च्या फरकाने यल अक्षर घेतलं, यल छेद 225 आलं. समजलं का? समजलं का चांगल्या पद्धतीने? एक उदाहरण घेऊ का होमवर्क द्यायचं बघा? हे घेऊया, सोपं घेऊया एक. बर, काही मुलं नको म्हणतात, कंटाळा करतात. कंटाळा करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. चला सोपं उदाहरण घेते तुमच्यासाठी. सोपं नाही ऍक्च्युली, पण आता तुम्हाला सोपं चालेल. आर 324, पी 256, एम 169. शेवटी क्वेश्चन मार्क. चला उत्तर काढायला नादाला लागा. पुढं पहिला पर्याय दिलाय आय 81, जे 100, तिसरा पर्याय दिलाय एच 64, चौथा आणि शेवटचा पर्याय दिलाय के 121. हा, आता एक तर लक्षात आलं की वर्गसंख्या केले 324, 256, 169 केलंय का बघा. हा बघा, आपण अंकगणितामध्ये वर्ग काढायला शिकतो आहोत सध्या, बरोबर की नाही? संख्यांचेच प्रकार सुरू आहेत. कदाचित उद्याच्या लेक्चरमध्ये ते पण आपल्याला अंकगणिताचे वर्ग काढायला शिकवलं जाणार आहे. तत्पूर्वी बघा 324 हा कोणाचा वर्ग आहे? हा तर 18चा वर्ग आहे, बरोबर की नाही? हा बरोबर आहे का? 18चा वर्ग 324. पुढे 256 कोणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे, बरोबर की नाही? आणि 169 कोणाचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे. समजते का? बघा 18चा वर्ग, त्यानंतर 16चा घेतला, 2 ने कमी केलं, इथं 3 ने कमी केलंय. मग आपण काय करूया? 13 मधून 4 ने कमी करू, म्हणजे इथं कितीचा वर्ग घ्यावा लागणार? 9चा वर्ग घ्यावा लागणार. समजतंय का? 18चा वर्ग, 16चा, 13चा, 18 ते 16 2चा फरक,
16 मधून 3 कमी केले 13चा वर्ग, 13 मधून 4 कमी केले 9चा वर्ग, 9चा वर्ग किती येईल मग 81 येईल. आहे का पर्याय 81? ओके डन, पहिलंच ऑप्शन मिळालं. पण लेटर कन्फर्म करून बघूया ना, इथं आर आले, आर काय आहे 18 नंबरचं लेटर आहे 18 घेऊ, पी हे 16 नंबरचं आहे, यम हे 13 नंबरचं आहे. अरे वाह किती सोपं आहे बघा, 18 नंबरचं लेटर आर, 16 नंबरचं पी आणि यम हे 13 नंबरचं आहे. म्हणजे इथं 9 म्हणजे 9 नंबरचं लेटर कुठलं आहे याच्यात आय दिलेलं आहे. संपलं उत्तर. याच्यापेक्षाही सोपं म्हणून आरचा नंबर 18 आहे 18चा वर्ग, पीचा नंबर 16 आहे. अशा पद्धतीने जरी तुम्ही काढलं असतं तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच सुटलं असतं. द्यायचं का तुम्हाला एक सरावासाठी उदाहरण, होमवर्क द्या. HW लगेच फटाफट सोडवायची, उत्तर पाठवायची हो. हा HW NK दिलाय 3, NK 3, P आणि J 6. करा विचार, कसा विचार करता येतोय. यस आहे 10. उद्याचं लेक्चर सुरू झाल्यावर पहिल्यांदा मी होमवर्कचे एक्झाम्पल नक्की सोडून देईन. WH 15, VH 14, W आणि G 16. चौथं घ्या V आणि G किती आलं 15 आहे. होमवर्कचं पहिलं अजून एक देऊ का, 2 घेऊया, सोपं आहे पुढचं. आता D दिलाय 8, F 12. त्या लेटरचा नंबर टाकायचा, किती नंबरचा आहे 8, मग D हे लेटर किती नंबरचं आहे, मग त्या नंबरशी आणि त्या 8शी काय संबंध आहे एवढं फक्त बघायचं. आयचं साठी अक्षर दिलाय 18 अंक दिलाय, यम अक्षरासाठी 26 अंक दिले आणि पुढे क्वेश्चन मार्क दिले. यासाठी तुमच्याकडे पहिला पर्याय आहे बघा Q 34. सगळ्यांनी उत्तर देत चला, खूप छान वाटतं ज्यावेळेस तुमचे रिप्लाय येत आहेत ते. आर बघा दिले आपल्याला 36, तिसरं किती दिलंय यस दिले ते आहे 38, चौथा आणि शेवटचं आपल्याला दिले आर 34. जमेल ना, जमेल ना, काय जमलंच पाहिजे बरोबर की नाही, हुशार आहोत आपण. चला तर मग उदाहरणे सोडवायला पण शुभेच्छा, अभ्यासासाठी पण शुभेच्छा. आजच्या पुरतं मी इथंच थांबते. उद्या लगेच सकाळी आपण अंकगणिताच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटूया. चला तर मग धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.